नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत, जे निराधार व्यक्ती आहेत, त्यांना हे पेन्शन कधीपर्यंत मिळणार आहे व केव्हा मिळणार आहे हे आपण बघणार आहोत। काही असे लाभार्थी आहेत की त्यांना पैसे हे आलेले सुद्धा आहेत व त्यांना 6000 रुपये मिळणार की 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार, ते संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोणाला हे किती रुपये मिळणार आहेत व कधीपर्यंत मिळणार आहे, अशी अपडेट आलेली आहे की येत्या 15 फेब्रुवारी पर्यंत ज्यांचे हे पैसे बाकी आहेत त्यांना हे पैसे तोपर्यंत जमा होणार आहे आणि ज्यांचे 3 महिन्याचे पैसे बाकी असतील त्यांना 4500 रुपये जमा होणार आहे। ज्यांचे 4 महिन्याचे पैसे बाकी असतील त्यांना 6000 रुपये जमा होणार आहे। म्हणजेच की तुम्हाला 1500 रुपये प्रति महिन्याप्रमाणेच पैसे मिळणार आहेत व ज्यांचे मागील काही जे महिन्याचे थकीत असतील अशाच व्यक्तींना, अशाच जे निराधार व ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना हे पैसे मिळणार आहेत। आणि ज्या निराधार व्यक्ती असे आहेत, काही महिला अशा आहेत की त्यांनी लाडकी बहीणचा सुद्धा लाभ घेतलेला आहे आणि संजय गांधी निराधार योजनेचा सुद्धा लाभ घेतलेला आहे, तर त्यांना हे कुठल्याही एकाच योजनेचा लाभ हा मिळणार आहे। त्यांना एक ऍप्लिकेशन देऊन त्यांना हे सांगावं लागणार आहे की त्यांना कुठलीही योजना, एकच योजना ही चालू ठेवावी लागणार आहे। संजय गांधी निराधार योजना तुम्ही ठेवू शकता किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सुद्धा तुम्ही ठेवू शकता, पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीची हे वयाची अट ही 60 वर्ष आहे आणि संजय गांधी निराधार योजनेची जी वयाची अट आहे ती जास्त आहे, 60च्या नंतर आहे। म्हणून तुम्ही तुमचेच ठरवू शकतात की तुम्हाला कुठल्या योजनेचा हा लाभ घ्यायचा आहे। अशाच नवीन अपडेटसाठी व माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।